अभिनंदन मित्रांनो. आपण आता अमेरिकेचे ऑफिशियल भाडेकरू झालोत. कारण आता भारत देश तेल कोणाकडून खरेदी करणार हे आता भारत नाही, हे अमेरिका ठरवणार आहे. जसं काय आपण त्या देशाचे नोकर आहोत. तेल भारताला खरेदी करायचं देणारा रशिया, पण मात्र परमिशन तुम्हाला अमेरिकेची लागणार. लोक म्हणतात की मास्टर स्ट्रोक आहे. अरे कसला मास्टर स्ट्रोक? स्वतःच्या देशासाठी जर तुम्हाला तेल खरेदी करण्यासाठी तिसऱ्या देशाची परमिशन घ्यावी लागत असेल तर घंट्याचा मास्टर स्ट्रोक आहे. आणि ती लेझराईजवाले परराष्ट्र मंत्री तर आजकाल दिसतच नाहीयेत. यांच्या डोळ्यातले लेझरचे सेल संपले बहुतेक. कारण अमेरिकेला तर ते डोळे दाखवू शकत नाहीयेत. आणि इतिहास विसरला असाल तर आठवण करून देतो. जेव्हा 1971 साली अमेरिकेचं 7वं आरमार जेव्हा भारताला धमकवायला आलं होतं ना, इंदिरा गांधी कधीच डगमगल्या नाहीत. त्या लढल्या आणि अमेरिकेच्या नाकावर टिचून त्यांनी बांगलादेश मुक्त केला. 1998चा तो पोखरणचा काळ आठवा, जेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी अमेरिकेला कचऱ्याची टोपली दाखवली होती. ते प्राईम मिनिस्टर जे होते ना, ते विश्वगुरू नव्हते, पण ते कधी कोणासमोर झुकले नाहीत. आता बिचारे ते IT सेलवाले आणि भक्त किती दिवस डिफेंड करणार ना ह्या गोष्टी. अरे जर आपली ऊर्जा आणि ऑइल हे जर दुसऱ्याच्या परमिशनने आपल्या देशात येणार असेल तर मग खरंच आपण स्वतंत्र झालोय का, की अजूनही आपण कोणाच्या तरी गुलामीत अडकलोय? माय फ्रेंड, इंडियाज फ्रेंड, घंट्याचा फ्रेंड आहे तो. जागतिक लेव्हलला भारताची इज्जत झिरो करतोय तो. मित्रांनो, तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा की ही 30 दिवसाची जी परमिशन दिली आहे ही खरंच उपकाराची आहे की भारताने आता काहीतरी स्टँड घ्यायला पाहिजे.